नमो नमः. नमस्कार मंडळी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्याप्रदायिनी. नमस्कार. आज जरा एका थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहे. मुंबईतील उच्चभ्रू लोकांच्या निवासाचं कुलाबा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. तिथे महिला विकास मंडळ गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. त्या मंडळातर्फे आंतर स्त्री संस्था वक्तृत्व स्पर्धा घेतली जाते. प्रत्येक संस्थेकडून 2 स्पर्धक सहभागी होतात. ब्राह्मण सभा गिरगाव या संस्थेतर्फे मी शिल्पा वैद्य आणि जान्हवी गुर्जर सहभागी झालो होतो. खरं तर जान्हवीमुळेच मला ही स्पर्धा समजली. तिने आणि ब्राह्मण सभेने, विशेषतः ब्राह्मण सभेच्या पदाधिकारी पद्माताई भागवत यांनी मला या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रेरित केलं. स्पर्धेचे विषय समजले तेव्हा विवाह एक संस्कार निभावताना या विषयाने माझं लक्ष वेधून घेतलं. तर जान्हवीचा विषय होता हे जीवन सुंदर आहे. स्पर्धा उत्तम झाली. परीक्षकांनी आपली कामगिरी अगदी चोख बजावली. स्पर्धेचा निकाल लागला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ब्राह्मण सभेला प्रथम क्रमांकाची फिरती ढाल मिळाली आणि मला वैयक्तिक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. हे सर्वांना म्हणजे माझे परिचित, नातेवाईक, मित्रमंडळी, ब्राह्मण सभेचे सर्व सभासद यांना कळलं तेव्हा अनेकांनी असं विचारलं की भाषण रेकॉर्ड केलं आहे का, किंवा तुझ्याकडे काही लिहिलेलं आहे का, तर आम्हाला पाठव, ऐकायला वाचायला आवडेल. पण खरंच रेकॉर्डिंग केलेलं नव्हतं आणि माझ्याकडे लिखित स्वरूपातही काही नव्हतं. विचार खूप केलेला होता. मुद्दे सगळे डोक्यात होते आणि मग सगळ्यांच्या प्रेमळ आग्रहाखातर यूट्यूबवर हे रेकॉर्ड करावं असं माझ्या मनात आलं. स्पर्धेला वेळेचं बंधन होतं. 7 मिनिटांची वेळ होती. पण आता इथे बंधन न पाळता पण खूप पाल्हाळ न लावता थोडक्यात विचार मांडण्याचा प्रयत्न करते. पण शिल्पा वैद्य टीचर या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमचे अभिप्राय जरूर कळवा. मी वाट पाहते आहे. आता मुख्य विषयाकडे वळूया. विवाह एक संस्कार निभावताना. लग्न, लग लगती या संस्कृत धातूपासून लग्न हा शब्द तयार झाला. त्याचा अर्थ आहे एकमेकांच्या जवळ येणे किंवा एकमेकांच्या सान्निध्यात येणे. इतका संकुचित अर्थ आहे. आणि वि अधिक वह या धातूपासून शब्द तयार झाला विवाह. याचा अर्थ उदात्त वृत्तीने, अर्थात एकमेकांच्या गुणदोषांसह एकमेकांना स्वीकारणे. इतका विशाल अर्थ या शब्दामध्ये दडलेला आहे आणि म्हणून याचं नाव विवाह संस्कार. आपल्याकडे जे 16 संस्कार सांगितलेले आहेत त्यातला विवाह संस्कार हा अतिशय महत्त्वाचा संस्कार आहे. अग्नी, देव, ब्राह्मण, वडीलधारी मंडळी यांच्या उपस्थितीने, साक्षीने आणि आशीर्वादाने हा संस्कार संपन्न होत असतो. या संस्कारानंतर वधूवरांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. हा चिरस्थायी आणि सुखद असा संस्कार आहे. या संस्काराने गृहस्थाश्रमात पदार्पण केलं जातं आणि खऱ्या अर्थाने संसाराला सुरुवात होते. आपल्याकडे शास्त्रात 4 आश्रम सांगितलेले आहेत. त्यातला गृहस्थाश्रम हा सगळ्यात श्रेष्ठ असा सांगितलेला आहे. म्हणून त्याला धन्यो गृहस्थाश्रम असं म्हणतात. शास्त्री आश्रम 4 जे कथियले त्या माझी जो उत्तम, देतो स्वार्थ परार्थ जोडून नरा ऐसा गृहस्थाश्रम. झाला प्राप्त तुम्हा विवाह विधीने स्वीकारुनी निश्चल, मांगल्यप्रद हा तुम्हा वधूवरा होवो सदा मंगल. इतका सुंदर विचार या संस्कारामागे आहे. आणि हा विवाह तुम्हा वधूवरांना कायमस्वरूपासाठी मंगलदायी होवो
कल्याणकारी हो अशी प्रार्थना याच्यामध्ये केलेली असते. अत्यावश्यक धार्मिक संस्कार करून वधूवरांचं मधुर मिलन ही भूमिका या संस्कारामागे आहे. तर असा हा विवाह संस्कार गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण करण्याचा हा संस्कार आहे. आता हा संसारात पदार्पण करायचे तर संसार म्हणजे नक्की काय आणि तो सुखाचा व्हावा म्हणून काय करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत ह्याचा थोडा विचार करूया. लाखो लोकांच्या समुदायामधून योगायोगाने जुळलेली दोन मनं किंवा दोन व्यक्तिमत्व ही अगदी एकसारखी असणं हे शक्यच नाही. हो, एकाच घरात एकाच आईवडिलांच्या पोटी जन्मलेली दोन सख्खी काय जुळी भावंड सुद्धा एकमेकांसारखी असत नाहीत, तर हे दोन जीव एकमेकांसारखे कसे असू शकतील? ते असणारच नाहीत. त्यांच्यामध्ये गुण दोष हे असणारच आहेत. कोणताही माणूस सर्व गुण संपन्न नसतो, त्याच्यामुळे दोष हे असणारच आहेत. पण जे गुण आहेत त्याचा आपल्या संसारासाठी कसा उपयोग करून घेता येईल आणि जे दोष आहेत त्यांच्याकडे सतत अंगुली निर्देश न करता, एकमेकांना न दुखावता ते कसे दूर करता येतील याचा प्रयत्न करणं म्हणजेच हा संस्कार निभावणं आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. काही गुण जुळणार नाहीतच त्याच्याशी जुळवून घेणं म्हणजेच हा संस्कार निभावणं आहे. अहो, साधं सरळ सोपं आयुष्य परमेश्वराचा अवतार असलेल्या रामकृष्णांना सुद्धा मिळालं नाही, तर तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना ते मिळेल अशी अपेक्षा करणंच चुकीचं आहे. तेव्हा संसार करताना, हा संस्कार निभावताना सुखदुःख, अनुकूलता, प्रतिकूलता, आव्हानं हे येणारच आहेत. संकटही येणार आहेत. त्या सगळ्यांना एकमेकांच्या साथीने सामोरं जायचं आहे. अशा वेळी एकमेकांना मानसिक आधार द्यायचा आहे. पती-पत्नींची भूमिका ही अशा वेळी एकमेकांना पूरक असली पाहिजे. शैक्षणिक पात्रता, आर्थिक कमाई, आलिशान घरं, गाडी हे म्हणजे सुख नाही. आणि आजकाल विवाह निश्चित करताना अशा अटींचा अतिरेकी आग्रह केला जातो. आणि त्यामुळे होतंय काय की मुला-मुलींची विवाहाची वय उलटून जात आहेत. हो, मुलींची 40 उलटून गेली तरी लग्न होत नाही आहेत. ह्याच्यामुळे वैवाहिक सौख्याची प्राकृतिक अनुकूलता जी आहे, त्यातला निरामय आनंद जो आहे, त्यालाही पिढी कुठेतरी पारखी होती. आणि पुढे एकाकीपणे जगायची वेळ येईल की काय याची भीती वाटते. या सगळ्यामुळे सामाजिक संतुलन बिघडते. हे आपल्या संस्कृतीला मारक होते. विवाह संस्थेचा पायाच कुठेतरी उखडला जातोय असं वाटतंय. मुलांची वयं वाढतायत आणि वयं वाढली की त्याचा त्रास सगळ्यांना होतोय. विवाह हा कोणत्याही वयात हो, तडजोड ही अपरिहार्यच आहे. तडजोडीला पर्याय नाही. तेव्हा ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. समाजाला हे घातक आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याची फार फार गरज आहे. आपल्या विवाह संस्कारामध्ये काही विधी सांगितलेले आहेत. त्याच्यात 1-2 गोष्टींचाच उल्लेख करणार आहे. त्यात धर्मे अर्थे कामेच नातिचरामी असं वचन द्यायचं असतं. आजकाल हे वचन दोघांनी एकमेकांना द्यायला हवं. यातला धर्म म्हणजे कर्तव्य पालन, अर्थ म्हणजे कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी उद्योग व्यवसाय करून अर्थप्राप्ती करणं, जे आज दोघंही करत असतात, आणि काम म्हणजे सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणं. धर्म, अर्थ, काम हे 3 पुरुषार्थ आहेत. हे दोघांनी मिळून मिळवायचे असतात. मोक्ष हा याच्यात येत नाही. मोक्ष हा ज्याचा त्याने मिळवायचा आहे. आणि हे 3 पुरुषार्थ मिळवत असताना नातिचरामी म्हणजे मी कोणतंही अनुचित वर्तन करणार नाही, कोणत्याही प्रकारची मर्यादा ओलांडणार नाही, एकमेकांच्या सल्ल्याशिवाय वागणार नाही, असं हे वचन आहे. तेव्हा तुझं तू बघ, माझं मी बघून घेईन, तू माझ्यात पडू नको, मी तुझ्यात पडणार नाही, हे असं करून चालत नाही.
हे दोघांनी मिळून करायचं असतं. संसार हा दोघांचा आहे आणि तो दोघांनी निभवायचा असतो. लग्नामध्ये सप्तपदी ही सुद्धा महत्त्वाची असते. त्या सप्तपदीमध्ये 7 पावलं चालायचं असतं. पती-पत्नीचं नातं हे 7 जन्मासाठी आहे असं म्हटलं जातं. हो, 7 जन्म राहिले बाजूला, पण किमान हा जन्म तरी ते नातं निभावता आपल्याला आलं पाहिजे. आणि त्यासाठी आयुष्यभर जोडीने चालायचे याचं प्रतिनिधित्व करणारी ही 7 पावलं असतात. त्या 7 पावलांचे मंत्र आहेत. त्यांना फार सुंदर असा अर्थ आहे. त्या 7 पावलांचे प्रातिनिधिक शब्द मी आपल्याला सांगते. आत्मसमर्पण, महत्वाकांक्षा, सन्माननी, प्रतिसाद. आत्मसमर्पण, महत्वाकांक्षा, सन्माननी, प्रतिसाद. दृढपरिचय, विश्वास, साऱ्यात आहे आनंद. दृढपरिचय, विश्वास, साऱ्यात आहे आनंद. संसारातील सूरसात, संसारातील सूरसात नित्य त्यांना स्मरा आणि विवाह संस्कार निभावण्यासाठी यशस्वी प्रयत्न करा. हे सगळं आपल्याला नवीन पिढीपर्यंत पोचायला हवं आहे. सगळे विवाह यशस्वी व्हायला हवे आहेत. हे फार महत्त्वाचं आहे. आजकाल होतंय काय, या विवाह संस्काराचं गांभीर्य सगळं निघून गेलेलं आहे. हा संस्कार राहिलाच नाहीये. तो समारंभ झालाय, मोठा इव्हेंट झालाय आणि यामध्ये संस्काराच्या पावित्र्यापेक्षा प्रदर्शनाला अधिक महत्त्व आलेलं आहे. म्युझिकच्या गोंगाटामध्ये मंत्रांचा ध्वनी लोप पावतोय. त्याचा अर्थ समजून घेणं हे तर दूरच राहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तो अर्थ समजून घेणं हे फार गरजेचं आहे. कोणाला जर यापेक्षा अधिक माहिती हवी असेल किंवा संस्कार हे कसे करायचे, का करायचे, त्याचा अर्थ काय, हे अधिक समजून घेण्याची गरज असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. मी वैयक्तिक संपर्क साधा माझ्याशी. मी आपल्याला संस्कारांचे व्यवस्थित सगळे अर्थ समजावून सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. तेव्हा हे सगळं नवीन पिढीपर्यंत पोचू दे आणि सगळ्यांचे विवाह यशस्वी होऊ देत, अशीच प्रार्थना करूया आणि या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.